टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन परभणी जिल्ह्याच्या वतीनं अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तात्काळ समायोजन करण्यात यावं, तसंच समायोजन होईपर्यंत मूळ शाळेतून नियमित वेतन अदा करण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी दिनांक 20 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिक्षण अधिकारी डॉक्टर सविता बिर्गे यांना संघटनेच्या वतीनं सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं। विद्यार्थी संख्या घटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले असून शासनाच्या धोरणानुसार त्यांचे तातडीनं समायोजन होणं अपेक्षित आहे। मात्र अनेक कर्मचाऱ्यांचे समायोजन अद्यापही प्रलंबित असल्यानं त्यांच्यासमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्यात। याशिवाय काही अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुद्धा थांबवण्यात आल्यानं त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलंय। कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना वेतनापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं संघटनेनं निवेदनात नमूद केलंय। निवेदनाद्वारे जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीनं तात्काळ समायोजन करावं, समायोजन होईपर्यंत मूळ कार्यरत शाळेतून नियमित वेतन आणि प्रलंबित वेतन अदा करावं, तसंच समायोजनाची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून आदेश त्वरित निर्गमित करावे अशा मागण्या करण्यात आल्या। मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा संघटनेनं प्रशासनाला दिलाय। या मोर्चात मुक्टा संघटनेचे राज्याध्यक्ष शिवराम मस्के, जिल्हा प्रमुख माधव लोखंडे, धर्मराज शिंदे, नितीन घोडके, निलेश राठोड, अमोल सावंत, सुशीलकुमार दळवी, राहुल हंबर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। आज मुक्टा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून परभणी येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी शिक्षण अधिकारी माध्यमिक सविता बिर्गे मॅडम यांना या बाबतीमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या कार्यालयामध्ये चाललेली जी अनागोंदी आहे ही अनागोंदी त्यांनी तात्काळ थांबवावी याच्यासाठी आज सविता बिर्गे मॅडमसोबत चर्चा झाली आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही या बाबतीमध्ये तातडीनं कारवाई करू आणि ज्याही कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन थांबलेले आहे ते तात्काळ त्यांच्या मूळ आस्थापनेवरून काढण्याचे आदेश काढून अशा प्रकारची आज त्यांच्यासोबत चर्चा झाली। मागील किती महिन्यापासून वेतन थकले गेले? जवळपास 5 ते 6 महिन्यापासून बेकायदेशीररित्या हे वेतन थांबवण्यात आलेलं होतं। त्यामुळं आजच्या या बैठकीच्या माध्यमातून हे वेतन तात्काळ त्यांनी काढण्याचे आदेश निर्गमित करणार म्हणून आम्हाला वचन दिलेलं आहे। काही अतिरिक्त शिक्षकांच्या पगारी थांबवण्यात आले आणि पगारी थांबवण्याचे आदेश निर्णय शासन निर्णयामध्ये आहेत का? काही खरं तर शासन निर्णयामध्ये कुठल्याही अतिरिक्त कर्मचाऱ्याचं वेतन, एकाही महिन्याचं वेतन किंवा एकाही दिवसाचं वेतन कपात करा किंवा थांबवा किंवा स्थगित करा अशा प्रकारचे कुठलेही आदेश नाहीत। वास्तविक पाहता मार्च 2019च्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं शासनानं गाईडलाईन दिलेल्या आहेत की कुठल्याही अतिरिक्त कर्मचाऱ्याचं वेतन केवळ आणि केवळ समायोजनाच्या नावाखाली थांबवता येणार नाही, परंतु बेकायदेशीररित्या परभणीच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी हे वेतन थांबवलेलं होतं। त्याच्याच निषेधार्थ आज मुक्ता शिक्षक संघटनेनं या ठिकाणी हा एल्गार पुकारलेला आहे। याच्यावरचा तोडगा नाही निघाला तर आपली काय भूमिका असणार आहे संघटनेची? जर यावर तोडगा तातडीनं आजच्या आज मॅडमनं जर या बाबतीमध्ये पत्र काढलेलं नाही, आदेश काढले नाही तर याच्यानंतर मात्र मुक्ता शिक्षक संघटना मुक्टा स्टाईलनं त्यांना दणका दिल्याशिवाय सोडणार नाही हे आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।